मित्रांनो, मी आलो आहे घोडबंदर रोडचा एक प्रोजेक्ट बघण्यासाठी आज. स्कीम नंबर आहे 431 आणि उन्नती असोसिएट्स असं बिल्डरचं नाव आहे, पण ॲक्च्युअल प्रोजेक्ट जो आहे तो रौनक ग्रुपचा आहे आणि प्रोजेक्टचं नाव आहे रौनक 108 उन्नती असोसिएट्सचा. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता हा जो टॉवर आहे हा टोटल 44 माळ्यांचा टॉवर आहे आणि इकडे 1 BHK अवेलेबल केलेले आहेत माडाने. आणि माडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते फर्स्ट फ्लोअरला असणार आहेत आणि सेकंड फ्लोअरला असणार आहेत. ठीक आहे, फर्स्ट फ्लोअरला 17 फ्लॅट्स आहेत आणि उरलेले फ्लॅट्स सेकंड फ्लोअरला आहेत. टोटल 38 फ्लॅट्स आहेत LIG कॅटेगरी अंडर आणि याची किंमत आहे म्हाडानुसार 38 lakhs. ठीक आहे, अजून याचं पोझिशन जे आहे ते जून 2026मध्ये आहे. आता मी तुम्हाला बाकी साईट विजिटचे आजूबाजूचं लोकेशन वगैरे थोडं दाखवतो. LIGचे टोटल 32 फ्लॅट्स आहेत मित्रांनो, थोडं करेक्शन आहे आणि बिल्डिंग ही 42 फ्लोअर्सची आहे. ठीक आहे, हा टॉवर आहे रौनक ग्रुपचा. ठीक, उंच टॉवर, चांगलं लोकेशन आहे, घेऊन टाका, करा अप्लाय. एकदम एंडला आहे बाय द वे, घोडबंदर रोडच्या. झूम करून दाखवतो, अजून झूम करतो थोडं. ठीक आहे, बघा फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला ना म्हाडाचे फ्लॅट्स असणार. तिकडे आता सॅम्पल फ्लॅट ते बनवत आहेत, अजून रेडी नाही म्हणत आहेत. आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. इथे स्कायलार्क एक फॅमिली आलेली, त्यांनी इथेच फ्लॅट बुक केलेला आहे. तर त्यांना मी विचारलं तर त्यांचा कार्पेट आहे 412 आणि त्यांना सगळं टॅक्स फिक्स मेंटेनन्स सगळं पडून 65 लाखला हा फ्लॅट पडला इकडे रौनकमध्ये. त्यांनी घेतला आहे 15व्या माळ्याच्या वरती. तर सध्या ही मार्केट प्राईस चालू आहे 65 लाख. ठीक आहे, बाकी ते म्हणत होते सगळं चांगलं आहे, तर नक्की अप्लाय करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता लोकेशनचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. आता थोडंसं आपण फ्लोअर प्लॅन आणि थोडंसं अजून माहिती घेऊया. रेराच्या वेबसाईटवर काय या प्रोजेक्टबद्दल माहिती आहे, तर काही इम्पॉर्टंट माहिती आहे, व्हिडिओ स्किप नका करू. ठीक आहे, तर स्कीम नंबर आहे 431 उन्नती असोसिएट्स, पण याचं ॲक्च्युअल जे बिल्डरचं नाव आहे रेराच्या वेबसाईटवर तर ते आहे रौनक 108 म्हणून. ठीक आहे, उन्नती असोसिएट्सचाच प्रोजेक्ट आहे, पण त्याचं ॲक्च्युअल नेम जे ब्रँड नेम आहे ते आहे रौनक 108. आणि या साईडला तुम्ही गेलं तर एक रौनक सिटीज आहे, तिथे बाजूला रौनक डिलाईट म्हणून पण एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या बाजूलाच हा नवीन प्रोजेक्ट सध्या त्याचं काम चालू आहे, त्याचं नाव आहे रौनक 108. ठीक आहे, याच्यामध्ये जवळजवळ 32 फ्लॅट्स माड्याने प्रोव्हिजन केलेले आहेत आणि कार्पेट जवळजवळ याचा आहे 410चा कार्पेट आहे. 1 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, आणि बाकीची माहिती आपण रेराच्या वेबसाईटवर एकदा बघून घेऊ. ठीक आहे, तर जर रेराच्या वेबसाईटवर तुम्ही गेलात ना, ठीक आहे, तर याचं कन्स्ट्रक्शन आहे 2021चं रजिस्ट्रेशन आहे आणि याचं पोझिशन असणार आहे 2026मध्ये, जून 2026मध्ये. ठीक आहे, आणि बाकी याच्यामध्ये अजून काय माहिती आहे बघूया एक सेकंड. आणि या बिल्डरवरती लिटिगेशन्स आहेत. मी हे रेराच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला दाखवतो. मी एक सेकंड. एक सेकंड. एक सेकंड. हा, इकडे बघा लिहिलेलं आहे की कुठलाही प्रकारचं लिटिगेशन आहे का, तर याच्यामध्ये त्यांच्याकडे हे दाखवत आहेत, केस नंबर दाखवत आहेत. 2 केसेस चालू आहेत सध्या. ठीक आहे, 2005 पासून आणि एक 2017 पासून. ठीक आहे, आता हे आपल्याला एवढं कळत नाही, लिगल आपण नाही आहोत लॉयर, पण आपल्या सामान्य माणसाची माहिती हेच आहे की या बिल्डरवरती लिगल लिटिगेशन्स आहेत. ठीक आहे, पण याचे पास्ट प्रोजेक्टसुद्धा भरपूर याने कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे, जर मी जेव्हा साईट व्हिजिट केली तर आजूबाजूला
तुम्ही बघाल तर हे रौनक हाईट्स आहे, रौनक डिलाईट आहे, उन्नती ग्रेन फेज 7 आहे. ठीक आहे, तर हे सगळे प्रोजेक्ट्स त्यांनी आधी कंप्लीट केलेले आहेत. आणि आता जो 108 प्रोजेक्ट आहे तो पण बिल्डिंग पूर्ण म्हणजे स्ट्रक्चर तरी पूर्ण सगळे माळे बांधून झालेले आहेत. ठीक आहे. ही होती माहिती. आता थोडीशी अजून फ्लोर प्लॅनबद्दल आपण माहिती घेऊया. हो. तर रौनक 108 बिल्डिंगचं नाव आहे. टोटल 42 माळ्याची बिल्डिंग आहे. सगळं मिळून म्हणजे स्टील, पोडियम वगैरे सगळं मिळून. आणि ॲक्च्युअल फ्लोअर्स हे 39 माळ्यांचे आहेत. ठीक आहे. आणि बाकी एक सेकंड हां. हां. आणि आता याचं थोडंसं लोकेशनचं बघून घेऊ. ठीक आहे. तर हे कसारवाडवली मेट्रो स्टेशन आहे ना, तिथून हे जवळजवळ 3 किलोमीटरवर आहे. ठीक आहे. हा प्रोजेक्ट इकडे आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे हे त्याचे रौनक डिलाईट म्हणून प्रोजेक्ट आहे, त्याच्या बाजूलाच इकडे आहे. आणि इकडे हे सगळे आय थिंक येऊर हिल्स आहेत माझ्या मते तरी. ठीक आहे. आणि हा कसारवाडवलीपासून मेट्रो स्टेशन जे होणार आहे तिथून हे 3 किलोमीटर अंतरावर आहे. ठीक आहे. आता अजून माहिती मी देतो तुम्हाला. एक सेकंड हां. हां, तर हे सगळे फ्लॅट्स आहेत. फ्लॅट नंबर 101 पासून पहिल्या माळ्यावर हे सगळे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. सेकंड फ्लोअरला पण हे सगळे जेवढे पण अनसोल्ड दाखवत आहेत ना 217 पर्यंत. ठीक आहे. हे सगळे म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. तर टोटल किती फ्लॅट्स आहेत? 32 फ्लॅट आहेत ना. तर फर्स्ट फ्लोअरला काही फ्लॅट्स आहेत आणि सेकंड फ्लोअरलाही फ्लॅट्स आहेत. म्हणजे पूर्ण दोन्ही फ्लोअर म्हाडाचे आहेत असं म्हणू शकता तुम्ही. ते दोन्ही फ्लोअर त्यांनी टॉवरमध्येच म्हाडासाठी दिलेले आहेत. ठीक आहे. प्रत्येकी किती फ्लोअरवर किती फ्लॅट्स आहेत त्याची माहिती नाही आहे. पण फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर हा डेडिकेटेड म्हाडासाठीच दिलेला आहे. स्टँड अलोन बिल्डिंग नाही आहे म्हाडाची इकडे. ठीक आहे. तर ही एक इम्पॉर्टंट माहिती. पुन्हा मी तुम्हाला हे पण दाखवतो, याचं फ्लोअर प्लॅन दाखवतो. हा हे बघा, हा त्याचा फ्लोअर प्लॅन आहे. तर इथे तुम्ही बघू शकता त्यांनी इकडे लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे बघा. फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरमध्ये हे म्हाडाचं आहे एरिया समरी. ठीक आहे. फर्स्ट फ्लोअरमध्ये काहीतरी 17 फ्लॅट्स दाखवतात आणि सेकंड फ्लोअरमध्ये 16 फ्लॅट्स दाखवतात. ठीक आहे. ही आहे माहिती. अजून अजून एक फ्लोअर प्लॅन ओपन केला आहे मी, तो एक तुम्हाला दाखवतो. हां, हे बघा, हा बिल्टअप एरिया डायग्राम आहे म्हाडाचा फर्स्ट फ्लोअरचा. आणि बाजूलाच तो आहे, तो हा आहे बिल्टअप एरिया डायग्राम फॉर सेकंड फ्लोअर म्हाडा. ठीक आहे. म्हणजे म्हाडाचाच हा पूर्ण फ्लोअर आहे. आणि खाली त्यांनी सॅम्पल फ्लॅट दिलेला आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. हा हे बघा, इकडे लिहिलेलं आहे म्हाडा फ्लॅट. ठीक आहे. तर याचं हे सगळे 1 BHK आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला दाखवतो याचं कसं असणार आहे ना. आता हा जो 1 नंबर आहे, इथून एंट्री केली तुम्ही की पहिला तुम्हाला लिव्हिंग रूम लागेल आणि त्याच्या लेफ्ट साईडला किचन आहे. ठीक आहे. आणि लिव्हिंग रूमच्या राईट साईडला मग तुम्हाला इथे बेडरूम असणार आहे, त्याला एक अटॅच वॉशरूम आणि इकडे हे कॉमन वॉशरूम असं आहे. ठीक आहे. तर 1 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट आहेत. आपण अजून एक फ्लॅट बघून घेऊ फर्दर. हे बघा, इथून एंट्रन्स केलं की इथे थोडंसं एक पॅसेज आहे एंट्रन्सला, त्याच्यानंतर लिव्हिंग रूम आहे. ठीक आहे. लिव्हिंग रूमच्या बाजूला इकडे तुम्ही बघाल लेफ्ट हँड साईडला, तर इथे एक बेडरूम आहे, त्याला अटॅच वॉशरूम आहे, इथे कॉमन वॉशरूम आहे आणि त्याच्या राईट साईडला किचन आहे. ठीक आहे. तर हा असा हे सगळं फ्लॅटचं स्ट्रक्चर असणार आहे. ठीक आहे. आता याचा मार्केट प्राईस पण आपण बघून घेऊ. तर तिकडे मी सांगितलं ना की जवळजवळ 55 to 60 लॅक्सच्या मध्ये 1 BHK. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला म्हाडा ऑफर करतोय जवळजवळ 21 लाखामध्ये. म्हणजे खूपच चांगल्या प्राईसमध्ये म्हाडाच्या दरात हे ऑफर केलेलं आहे. ठीक आहे. थोडेसे व्हिज्युअल्स आपण बघून घेऊ. ही बिल्डिंग ही अशी दिसणार आहे बनल्यावर. ठीक आहे. सगळे ॲम्युनिटीज आहेत. सॅम्पल फ्लॅट आहे, पण तो सॅम्पल फ्लॅट मी जेव्हा गेलो तेव्हा रेडी होत होता. हा जो इकडचे जे इमेजेस आहेत ते नका फॉलो करू तुम्ही. ठीक आहे. बाकी तुम्हाला मी लोकेशनचे व्हिज्युअल दाखवतो. एक सेकंड. ठाणे म्हणून चेक नाका आहे. ठाणे प्रवेश जवळ 25 मिनिट्स.
तर अशी ही सगळी माहिती आहे मित्रांनो प्रोजेक्टबद्दल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.